राम राम. दोन दोन गो माता आहेत आपल्याकडे. गाडी खूप झाली आहे खराब. ट्रिपवरून आल्यानंतर आपण गाडी चालूच नाही केली. काय झालं? कोर्स स्टार्ट केली आपण. कोर्स स्टार्ट करू अगोदर. ओके. मिरर बाहेर. गो माता. दोन दोन गो माता आहेत आपल्याकडे. पहा, ही मोठीवाली, ही छोटीवाली. ह्या गो मातेचं ही बछड आहे, म्हणजे ही पण गाईची कारवड. तर स्वागत आहे मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आपली कोकणची ट्रिपची सिरीज आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज काय होणार आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर पहा, आपण आता गाडी रिव्हर्स घेऊ. या ठिकाणी ड्रायक्लिंगला नवीन ड्रायक्लिंग झालेली, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कपडे टाकलेत. 3 ड्रेस न क्वालिटी पाहू कसं काय. पहिले आपण दुसऱ्या ठिकाणी ड्रायक्लिंग करत होतो, आता या ठिकाणी करून पाहू. भाऊनी गाडी एकदम चिकटून लावली, त्याच्यामुळे आपल्या गाडी निघणं अवघड झालं होतं. पण काय नाही, काढली आपण गाडी. मागून तर गाड्या नाहीत. चला सुंग जाऊ. आता पहिले तर आपण दुकानावर जाऊ. आपल्या दुकानावर थोडं काम आहे, आणि नंतर आपल्याला लग्नाचा बॅनर आणण्यासाठी जायचंय नगरला. नागेश शिंगोले फोटोग्राफीकडं. आता नागेश शेट आहे की नाही दुकानावर पाहावं लागते ना आपल्याला. तसं ते म्हटले होते या म्हणून. असला तर घेऊन येऊ, नसलं तर जाऊ दुकानावर. ताप तुमच्या आयुष्यातून काही खड्डे कमी होणार नाही मित्रांनो. पहा किती खड्डे झालेत छत्रपती संभाजीनगर हायवेला. आणि सरकार नुसतं आपलं आज आहे, पण काय आहे, नुसतं मंजुरी देऊ राहिले, पण खड्डे बुजून काय व्हाय नाही. ते किती दिवस झालेत आता हे खड्डे आहेत काय माहिती, कधी बुजवतात काय माहिती. असले डेंजर खड्डे आहेत. खड्डे कंटिन्यू रोज जायला हा खड्ड्यांचा प्रॉब्लेम. उशीर होतोय, धूळ, ॲक्सिडेंट जे नाही ते. आता गाड्याचे पार्ट खराब झालेत. गाड्याचे काय, माणसाचे सुद्धा पार्ट खराब व्हायला लागलेत आता. कमर आउट झालेत, कमर. 2 व्हीलरवर, 4 व्हीलर मध्ये. एक तर योजना तरी काढावं लागेल, आहे का नाही. काय करता आता, कोणला सांगता, कोणला म्हणता, कशी आहे ती बरं. खड्डेच खड्डे. पलीकडे रोड बघा किती टाकाटाकी. इकडं बघा कसं आहे. इकडं खड्डे पडले, समोरचा भारी एकदम. एकच रोड आहे. अयो किती आदळ ती गाडी बघा. गाडी एकदम स्पीड दमानी 20-30च्या स्पीडनी गाडी. अशी जोरात आदळती ना भाऊ, लय डेंजर. आपले मित्र आहे अनिकेत शेट आवारे. त्यांनी नवीन सेटअप चालू केला V-Type प्लाऊड. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर त्यांचा जुनाच बिझनेस होता, पण आता इथं सेकंड ब्रँच त्यांनी मोठ्या स्वरूपात थोडे एक्सपेन्शन केलंय, म्हणजे वाढवलंय दुकान. इथं एक पंप होऊ राहिलाय राव. पंपांचे तर काय लय डेंजर. तर आपण त्यांना भेटण्यासाठी आलोत. त्यांना भेटू. बऱ्याच दिवस झाले ते म्हणत होते या चक्कर मारा प्लॅन्टवर. तर मग आपण होतो दुकानावर. प्लॅन्ट नाही, पण त्यांचं प्लाऊडचा होलसेलचा बिझनेस आहे, आणि इंटेरियर डिझायनिंग सुद्धा करते ते. हे बघा समोरच V-Type प्लाऊड. भारी सेटअप तयार केला. बोर्ड एकदम जबरदस्त बनवलाय.
खतरनाक विषय आहे का नाही. तर मित्रांनो आपण नागेश शेटकडे गेलो होतो आपला पेनड्राईव्ह आणण्यासाठी. तर त्यांनी आपल्याला बघा एक फोटो फ्रेम गिफ्ट केलेली आहे आपल्याला. इथं पण खड्डे भरपूर झालेत भर रोडला. तर राम 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 म्हणत गाडी काढावं लागते. बाजार भर राहिला ताजा ताजा. तो पण रोड आपला एक बिग ब्लास्ट येणार आहे. बिग ब्लास्ट. जीबला काय झालं काय ना माझ्या तर जीब पण असे सरळ चालवणार आहे. शॉप्स इथं पण आहे बरं का. पण आता काय करता आपल्याला भेटा ना शॉप आहे का नाही. आता एक ठिकाणी गेलो होतो पण ते रेंटवर नाही देत. तर ते डायरेक्ट सेल करतायत. त्याच्यामुळं सेल नाही घ्यायचं आपल्याला. घेण्याचं तर नाही घ्यायचं भाड्यानेच घ्यायचं आहे. समथिंग न्यू बिग करायचं आपल्याला. समथिंग न्यू बिग काय करायचं समथिंग न्यू बिग. इथं ओपनिंग काय नको कशी ते याची शेंगदाणा तेल त्याची ओपनिंग आहे. लाकडी घाणा लाकडी घाणाची ओपनिंग आहे. पहा धूळ खड्ड्यांमुळं पहा किती प्रदूषण होतंय. खड्डे नको नको झाले तर खड्डे. इकडून आहेत तर चांगले खड्डे पण तिकडून नाही तर चांगले खड्डे. इकडे आहेत खूप खड्डे. छत्रपती संभाजीनगर हायवे खूपच रील आणि व्हिडिओ इतके व्हायरल झालेत या रोडचे तरी पण सुधारणा होत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेले आहे असे वाटतंय. आता समोर बघा धूळ लांबून कशी धूळ दिसते बघा. किती धूळ उडते. इथं हॉटेलवाल्यांचे धंदेवाल्यांचं खराब होतंय ना सगळा बिझनेस. बरोबर नाही. आपल्या मागं बघा भूत आहे भूत. कपड्यांचं वेस्टेज प्लॅस्टिकचा भूत. त्याचा आपण योग्य विल्हेवाट लावतो. फेकून नाही देत असं कुठं सारा म्हणजे कचरा घाण करीत नाही. आपण नियम पाळतो म्हणून एक आता घरी घेऊन चाललोय बघा आपण. कारण की त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे म्हणून. घाण नाही करायची. आपण आपला नेचर चांगला ठेवायचा. आपलं समोरचं वातावरण सोबतचं आसपासचं वातावरण चांगलं ठेवायचं. घाण नाही झाली पाहिजे वातावरणात. प्रदूषण नाही झालं पाहिजे. आणि इथं गर्दीच गर्दी प्रदूषण थोडीच काय. आता तुम्हीच सांगा मित्रांनो. आता बघा 5 वाजत आलेत आणि आपण आता घरी निघालोत. आपली वेळ तशीच आता कोकणाची सिरीज संपली असेल त्याच्यामुळे आता आपले रेग्युलर ब्लॉग येणार आहेत. प्रयत्न करतोय मी आता रेग्युलर टाकायचं. पण आता समजा काम चालू झाल्यावर होतीन का नाही होतीन ते सांगू शकत नाही. बरोबर का नाही. बघा आता हे डंपर इकडं चालव तर तिकडं चाल भाऊ. कुठंतरी एका साईडला चल आहे का नाही. म्हणजे आम्हाला पण गाडी चालवता येईल बिचाऱ्यांना. तू असंच एकट्याच रोड धरून चालला तर कसं व्हायचं. तुझा नानाचा रोड आहे का. होय नाना के रोड आहे का इसके. तर आलेलो आहे आपण आपल्या घरी गावात. आपल्या गावात आलेलो आहे आपण. वातावरण तुम्ही पाहू शकता कसलं आहे जबरदस्त. का म्हणते कसलं वातावरण आहे. क्लायमेट कसं आहे एकदम फ्रेश. हवामान एकदम फ्रेश आहे का नाही. जबरदस्त कसलं आहे जबरदस्त वातावरण. हे पहा मित्रांनो सनसेट होऊ राहिलं. सनसेट आता वाजलेत 5:22 मिनिटं. 5:30 वाजलेत आणि सनसेट होऊ राहिला आहे. कसला दिसू राहिला सनसेट आहे का नाही. जबरदस्त वाटतोय का नाही सनसेट. आपण गाडीचा फोटो घेतला पण का एक थंबनेलसाठी फोटो घेऊ आहे का नाही. थंबनेलसाठी आपण सनसेटचा आणि आपल्या गाडीचा फोटो घेतलेला आहे. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे सगळ्यात आजवर तुम्हाला
आपली लिंक नोटिफिकेशन पोहोच होईल. तर पहा आमचे गावाकडले रोड आणि कांद्याची शेती. तर ओके.